श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत मटरचे कटलेट. तर इथे आपण थोडं तेल घेऊन त्यामध्ये मटर, हिरवी मिरची, आलं, लसूण सर्व परतवून घेतलं. मटरचा कच्चेपणा जाईपर्यंत ते परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एका बाजूला आपण तव्यावर पोहे आणि डाळ जे चिवड्यामध्ये आपण घालतो ते समप्रमाणात घेऊन ते थोडेसे शेकवून घ्यायचे, क्रिस्पी करून घ्यायचे की ते वाटले जावे. त्याची बारीक पूड करून घ्यायची. त्याचप्रमाणे ब्रेडचे पण आपलं ब्रेड क्रम्स बनवायचे म्हणून आपण गरम केले आणि ह्याचे सुद्धा मिक्सरला ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत. आणि नुसता बटाटा घालण्याऐवजी मी थोडा रताळ आणि बटाटा असं दोन्हीचं मिश्रण घेतलं आणि साल काढून चांगलं मॅश करून घेतलं. आणि हिरवे मटर जे आपण तेलात परतवले ते पण बारीक करून घेतले. ब्रेडचे क्रम्स करून घेतले, ब्रेड क्रम्स. आणि ते उकडलेला बटाटा आणि रताळ, एका बाजूला गाजर, डाळिंब आणि कोथिंबीर असं सर्व मिक्स जसं आपल्याला त्यात मावेल असं मिक्स केलं. थोडं डाळिंब मी मिक्सरला फिरवून घेतलं बीटरूटसारखा लाल रंग यावा म्हणून. आणि कोथिंबीर घातली वरून. 2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. इथे तुम्ही गरम मसाला वगैरे सर्व वापरू शकता. किचन किंग मसाला, हळद थोडीशी, आंबटपणासाठी आमचूर पावडर वापरू शकता, चाट मसाला वापरू शकता. नाहीच काय तर थोडासा लिंबाचा रससुद्धा तुम्ही वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले ॲड करू शकता इथे. आणि मग अशा प्रकारे आपण थोडं टिक्कीप्रमाणे गोल आणि थोडं सिलेंडर टाईप आकार देऊन आपण हे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतले. छानपैकी घोळवून घ्यायचे दाबून. आणि थोडे शॅलो फ्राय केले आणि थोडे मी डीप फ्राय करून पाहिले. खूप सुंदर झालेत. आणि नुसत्या बटाट्यापेक्षा, कायम बटाटा वापरण्यापेक्षा मी इथे रताळ्याचा वापर केला, तर त्यामुळे पण खूप छान अशी टेस्ट आलेली आहे. तर हे तुम्ही सॉस बरोबर खाण्यात खूप छान लागतात. सॉस नसेल तर लोणच्याच्या खाराबरोबर, लोणच्याबरोबर सुद्धा, दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि नक्की करून बघा, खूप सुंदर झालेत, क्रिस्पी.